नमस्कार मंडळी. तर हा आजचा जो व्हिडिओ आहे तो क्लिनिंगचा थोडाफार तुम्हाला ह्याच्यामध्ये पार्ट दिसणार आहे आणि थोडाफार पूजेचं सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नेहमी तुम्हाला मी पूजा दाखवते, तर मी थोडंफार आजचं क्लिनिंगचं सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर आम्ही ना अर्बन कंपनीमधून प्रोफेशनल क्लिनिंग करून घेतलं होतं. कारण की काय झालं होतं, आमच्या ज्या समोरची बिल्डिंग आहे तिचं रिपेअरिंगचं काम चालू होतं आणि त्याच्यामुळे सतत आमच्या घरामध्ये धूळ ही जमा होत होती. किती वेळा जरी साफ-सफाई केली तरी पण धूळ यायची आणि त्याच्यामुळे सोफ्यांवरती तुम्ही बघू शकता, की किती धूळ जमा झाली होती आणि ही धूळ त्या सोफ्यांवरती कव्हर्स घातलेले आहेत, तरी सुद्धा त्याच्या हातांवरती तुम्ही बघू शकता, की केवढा हा धुळीचा थर झाला होता. मध्ये-मध्ये आम्ही ब्रश मारून सुद्धा सतत धूळ यायची. तर आता फायनली त्या बिल्डिंगचं काम कंप्लीट झालं होतं. तर म्हणून मी हे अर्बन कंपनीमधून प्रोफेशनल हेल्प घेतली होती. कारण की काय होतं, तुम्ही जेव्हा ना ह्या अशा सर्व्हिसेससाठी बुकिंग करायला जाता फेस्टिव्हलच्या आधी, तेव्हा तुम्हाला अजिबात बुकिंग मिळत नाही, कारण की ऑलरेडी बुकिंग फुल झालेली असते. त्यामुळे जर तुम्ही असं फेस्टिव्हलच्या आधी जेव्हा काही सीझन नसेल, त्यावेळी जर तुम्ही अशी बुकिंग केली, तर तुम्हाला लगेचच आपली बुकिंग कन्फर्म होऊन जाते आणि आपलं काम सुद्धा होतं. तर त्यामुळे मी असं केलं, कारण अजून गणपतीला वेळ आहे. पण मी विचार केला, की मी अजून वाट बघितली तर धूळ पण जास्त जमा होईल आणि त्यावेळी मला बुकिंग माझी कन्फर्म होईल की नाही हेही सांगता येत नाही. आणि तेव्हा ह्याचे चार्जेस सुद्धा खूप जास्त असतात, अगदी डबल असतात असं पण म्हणायला काही हरकत नाही. आणि हे छान मी ना सोफ्याचं म्हणजे आम्ही प्रॉपर शॅम्पू करून घेणार होतो. ह्याच्या आधी पण मी 6 महिन्यापूर्वी पण केलं होतं. तर त्यामुळे छान मला हा सोफा आज धुवून मिळणार होता. आणि त्याच्यामध्ये एक चूक काय झाली होती माझ्याकडे बुकिंग करताना, माझ्याकडे ना एक गादी आहे. ती अशीच पडून होती, पण त्याच्यावर पण धूळ बसली होती. तर मी असा विचार केला, की त्याला पण मी वॉश करून घेईन. पण ती कापसाची गादी आहे. तर त्याच्यामुळे ते बोलले, की ह्याला आम्ही फोम लावून किंवा ह्याला असं म्हणजे शॅम्पू वगैरे आम्ही नाही करू शकत. ह्याला फक्त आपण क्लीन करून आम्ही देऊ शकतो. जसं व्हॅक्यूम क्लीनरने आपण क्लीन करतो तसं. तर त्याच्यामुळे आम्ही फक्त त्याला व्हॅक्यूम क्लीनिंग आम्हाला करून मिळालं, पण ऑलरेडी पे केलं होतं. तर मी विचार केला, की मग ते कॅन्सल करण्यापेक्षा मग मी त्यांना व्हॅक्यूम क्लीनरने माझे पडदे सुद्धा क्लीन करून द्यायला सांगितले, की ऑलरेडी ह्याचे मी पे केलेलेच आहेत. तर तुम्ही मला व्हॅक्यूम क्लीनरने माझे पडदे हे क्लीन करून द्या. कारण तुम्ही बघू शकता, पुढे मी तुम्हाला दाखवेनच, की माझे जे पडदे आहेत ना बेडरूम मधले ते अगदी लाईट कलरचे आहेत. आणि ते जवळ-जवळ त्याची उंची बघा अगदी 7 फीट वगैरे असेल, तर ती खूप जास्त उंची असल्यामुळे काय होतं, ह्याला मला ड्राय क्लीनलाच द्यावं लागतं. कारण माझ्याकडे काही ऑप्शनच नाहीये. मी त्याला हाताने पण नाही धुवू शकत किंवा मी त्याला वॉशिंग मशीनला पण नाही लावू शकत. आणि जेव्हा मी ड्राय क्लीनला देते, तर हे एवढे मोठे पडदे असल्यामुळे त्याचे पण चार्जेस खूप हाय असतात. तर मी पहिले असा विचार केला, की पहिले तर मी ह्याला क्लीन करून घेईन आणि नंतर जमलं मला तर मी ट्राय करणार आहे एकदा हे घरात हाफ-हाफ वॉश करायला. अर्ध्या साइडचे मी मशीनमध्ये, जर नाही जमलं तर मी बकेटमध्ये थोडा वेळ टाकून ठेवेन आणि पाण्यातून काढून असे ड्राय करून घेईन आणि मग दुसरा पार्ट जो आहे तो नंतर घेईन. कारण काही पर्यायच नाही, कारण ते खूप मोठे आहेत, त्यांना वाळत घालायला पण जागा पाहिजे आणि पडद्यांना कधी-कधी काय असतं माहितीये, जरी त्यांना वेट असेल आणि जेव्हा तुम्ही ते पाण्यात घालता त्याचा वेट डबल, ट्रिपल होऊन जातं. म्हणजे एवढे हेवी वेट होऊन जातात ना ते, की आपल्याला उचलायला पण ते शक्य नसतं. तर असो. आणि त्यातल्या त्यात मी माझं ना गॅसचं सुद्धा क्लिनिंगसाठी बोलवलं होतं. कारण की काय होतं, माझी चिमणी पण खराब झाली होती. आम्ही घरामध्ये पण ती मध्ये-मध्ये काढून साफ करतो. तर मी असा विचार केला, की मला ना माझे नॉब म्हणजे जी गॅसची आपली जी बटणं असतात त्याच्यात पण खूप घाण जमा झाली होती आणि एक्झॉस्टचा फॅन पण मला क्लीन करायचा होता. तर मी माझ्या ज्या कामवाली ताई आहेत त्यांच्याकडून ना पूर्ण डीप क्लीन करून घेतला होता माझा किचन, म्हणजे टाइल्स वगैरे मध्ये पुसून घेतल्या होत्या. पण हा जो पार्ट राहिला होता माझा, आम्ही चिमणी 2-3 महिन्यांनी वगैरे काढून क्लीन करतो. कारण खूप जास्त काही आमच्याकडे सतत फ्राय वगैरे केलं जात नाही. तर म्हटलं मग आपण गॅस पण थोडासा साफ करून घेऊया. त्या बटनांमध्ये किती घाण होती ना, तुम्हाला दिसेल पुढे. तर अशा प्रकारे छान आणि स्वच्छ असं घर करून घेतलं.
जे पार्ट आपल्याला डिफिकल्ट वाटतात, की आपल्याकडून किंवा रेग्युलरली इतके व्यवस्थित प्रकारे साफ होऊ शकत नाही, तेव्हा मला असं वाटतं, की प्रोफेशनल हेल्प घ्यायला काहीच हरकत नाहीये. आणि बाकीच्या आपल्या ज्या रेग्युलर गोष्टी असतात त्या तर आपण करू शकतो. पण मध्ये-मध्ये तरी आपण अशी प्रोफेशनल हेल्प घेतली, त्यांच्याकडून डीप क्लीन करून घेतलं, तर आपला थोडासा वेळ वाचतो आणि आपल्याला छान मदत होते. आणि मला असं वाटतं, की ते ज्या प्रकारे जितकं छान स्वच्छ करून आपल्याला देतात, तितकं आपलं एका वेळी तर होत नाही. कारण आपला बराचसा वेळ त्याच्यामध्ये जातो. आता मी तुम्हाला सांगू, हे लोक किती वाजता आलेले, जवळ-जवळ 10, 10:30च्या वाजता आले होते आणि 12:30 पाऊण पर्यंत ते होते. तर हा होता क्लीनिंगचा पार्ट. तर इकडे तुम्ही बघू शकता माझा गॅस कसा अगदी नवीन असल्यासारखा चमकतोय आणि चिमणी सुद्धा अगदी स्वच्छ निघाली होती. आणि स्वच्छता अभियान आजचं सुरूच होतं, तर म्हटलं बेडशीट सुद्धा आज चेंज करून घेऊया. तर माझ्याकडे ना ह्या इलास्टिकच्या बेडशीट्स आहेत. 2-3 बेडशीट्स मी तेव्हा जेव्हा नवीन बेड केला होता, तेव्हा घेतल्या होत्या नवीन घरामध्ये. तर मी आत्ता ना ऑनलाईन सुद्धा बघितल्या, तर Amazonवरती ना अशा इलास्टिकच्या रेडीमेड बेडशीट्स सुद्धा मिळतात आणि आता सेल लागला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 बेडसाठी किंवा तुमचा 2 बेड असेल, मोठा बेड असेल त्याच्यासाठी किंवा किंग साइज त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला अशा ऑनलाईन बेडशीट Amazonवरती मिळू शकतात. तर मी ह्या शॉपमधून घेतल्या होत्या. तर मला सुद्धा ऑनलाईन ट्राय करायच्या आहेत, घेऊन बघायच्या आहेत. तर हे सगळं माझं आजचं छानपैकी साफ-सफाईचं रुटीन कंप्लीट झालं. आणि बघा आज आहे 15 तारीख. तर ही 15 तारखेचा व्हिडिओ आहे. तर रथयात्रेला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला मी मागच्या वेळी मी जेव्हा जगन्नाथपुरीला गेले होते, त्याचा सुद्धा व्हिडिओ टाकला होता. तर मी जेव्हा जगन्नाथपुरीला गेले होते, तर तिथून मी ही मंदिराच्या आतमध्ये सुद्धा छोटी-छोटीशी दुकानं आहेत. तर तिथून ही जगन्नाथजींची मी मूर्ती घेतलेली होती. अर्थातच जगन्नाथांची जी मूर्ती आहे ती वुडन आहे आणि हे जी सुद्धा मी घेतलेली आहे ती सुद्धा वुडनच आहे. पण मी ती नेहमी शोकेसमध्ये ठेवायची. पण ह्यावेळी मला असं का वाटलं माहीत नाही. मला असा एक भाव निर्माण झाला, की बाबा आज आपण जितके दिवस रथयात्रा मला वाटतं 10 ते 12 दिवस रथयात्रा असते. तर तेवढे दिवस तरी आपण ही देवाऱ्यामध्ये आपल्या जी कृष्णाची मूर्ती आहे तिथे ठेवूया, त्याची पूजा करूया आणि मग रथोत्सव झाल्यानंतर आपण ती पुन्हा शोकेसमध्ये ठेवूया. कारण की ही वुडन असल्यामुळे मला थोडंसं भीती वाटते, की मॉइश्चर वगैरे पकडून ती खराब होईल. कारण ह्याला ना प्रॉपर प्लास्टिकचं कव्हर आहे. तर मी तसंच त्या कव्हरमध्येच ठेवलेली आहे. जवळ-जवळ 1-1.5 वर्ष झालं मला जाऊन जगन्नाथपुरीला जाऊन आल्यानंतर. तर ती माझी इच्छा होती. तर मी काय केलं होतं, मी एकादशीला नेहमी तुम्हाला दाखवते, की संपूर्ण हा शृंगार वगैरे करते राधाकृष्णाचा. तर मला असं वाटलं, की ऑलरेडी 1 आठवडा झालाय, तर आपण थोडंसं त्यांची पूर्ण शृंगार नाही, त्यांना पाण्याचा अभिषेक वगैरे मी ते सगळं नाही करत बसले, कारण की खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. म्हणून फक्त त्यांची जे वस्त्र आहेत ना, ते फक्त मी चेंज केले, कारण आज छान दिवस होता. तर ऑलरेडी ग्रीन कलरचं त्यांचे पहिले जे वस्त्र होते ते मी बदलले आणि रेड कलरचे घातले. कारण मागचं जे सगळं सेटअप होतं, बॅकड्रॉप किंवा खालचे जे वस्त्र वगैरे होते, ते मी चेंज केले नव्हते. ग्रीन कलर होता म्हणून मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणून हा रेड कलरचे त्यांचे वस्त्र त्यांना परिधान करून घेतले होते. सगळे ज्या लहान मूर्ती आहेत, मोठ्या मूर्ती आहेत त्यांना. आणि जगन्नाथांची जी मूर्ती होती त्यांना छान फुलं अर्पण केली. मी आज मुद्दामून गजरे सुद्धा आणले होते, कारण की आज मला ह्या राधाकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचे होते, तुळस अर्पण करायची होती. तर छान इथे सुंदर अशी माझी पूजा केली मी आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. तर जगन्नाथजींच्या मूर्तीकडे बघताना किंवा त्यांचे डोळे बघताना आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, की बाबा जगन्नाथजींचे डोळे इतके मोठे का आहेत? किंवा त्यांची मूर्ती इतकी अशी वेगळीच का आहे? कारण आपण इतर देवतांच्या जशा मूर्ती बघतो, तशा त्या खूप रेखीव वगैरे नाहीयेत. तर ह्याच्या मागे सुद्धा एक कथा आहे. तर आपण अनायासे पूजा केलीच आहे, तर जाणून घेऊयात. तर तुमच्यापैकी काही जणांना माहिती सुद्धा असेल. तर ओडिसामध्ये पुरी येथून बघा भगवान जगन्नाथजींची जी रथयात्रा आहे, तिला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि ही जी भव्य यात्रा आहे पुरी येथील, ही जगन्नाथांच्या मंदिरापासून सुरू होऊन ती गुंडीच्या मंदिरापर्यंत जाते. तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या जगन्नाथ यात्रेसाठी देखील भाविकांची मोठी गर्दी जमलेली आहे
आपण टीव्हीवर सुद्धा बघतच आहोत किंवा सोशल मीडियावरती सुद्धा त्याचे व्हिडिओ येतात. तर 12 दिवस चालणाऱ्या या रथयात्रेबद्दल भाविकांचा उत्साह दरवर्षी आपल्याला बघायला मिळतो. आणि या यात्रेमध्ये ना सर्वांचे डोळे लागलेले असतात ते जगन्नाथजींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी. आणि ज्यावेळी रथयात्रेच्या जगन्नाथजींची मूर्ती ही ठेवली जाते, तेव्हा त्यांच्या अनोख्या आणि मोहक अशा रूपाचे दर्शन घेऊन सर्वांनाच प्रसन्नता लाभते. मात्र या मूर्तीकडे पाहिल्यानंतर किंवा जेव्हाही ह्या मूर्तीकडे आपण बघतो किंवा फोटोकडे बघतो त्यांच्या, तेव्हा आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न पडतो की जगन्नाथजींचे डोळे इतके मोठे का आहेत? कारण असे डोळे हे कोणत्याच देवांच्या मूर्तीचे आपण पाहिलेले नाहीयेत. तर ह्या मागची काय कथा आहे ती आता आपण जाणून घेऊयात. तर बघा, जगन्नाथजींच्या डोळ्यांबद्दल एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे एक दिवस माता यशोदा या देवकी सोबत द्वारकेमध्ये आल्या होत्या आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या राण्यांनी माता यशोदेला श्रीकृष्णाच्या बाललीलांच्या गोष्टी सांगण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा देखील तिथे उपस्थित होती. माता यशोदा म्हणाल्या, मी तुम्हाला कृष्णाच्या त्याच्या गोपिकांसोबतच्या लीला नक्की सांगीन. मात्र या गोष्टी कृष्ण आणि बलरामाच्या कानावर जाऊ देऊ नका. त्यामुळे सुभद्रा दरवाजावर जाऊन पहारा देऊ लागली. इकडे यशोदा माईने बाललीला सांगायला सुरुवात केली. सर्वजण त्या कथांमध्ये हरवून गेले होते आणि त्यावेळी तिथे बलराम आणि श्रीकृष्ण देखील आले. मात्र सुभद्रा देवी कथेमध्ये इतक्या दंग झालेल्या होत्या की तिला ते दोघे सुद्धा आल्याची भ्रांत राहिलेली नव्हती. आणि बलराम आणि श्रीकृष्ण देखील आपल्या बाललीलांची कहाणी ऐकण्यामध्ये गुंग झाले. आणि कथा ऐकता ऐकता या तिघांच्याही मनामध्ये इतके भाव दाटून आले की त्यांचे डोळे हे प्रसन्नतेने मोठे होऊ लागले. इतक्यात तिथे नारद मुनी आले. त्यांनी कृष्णाचे हे मनमोहक रूप पाहिले आणि त्यांना विनंती केली, तुमचे हे मोहक रूप भक्तांना देखील दाखवावे. मग श्रीकृष्ण म्हणाले, कलियुगात मी याच रूपात जगन्नाथ येथे अवतरित होईल. अशी स्मृती आज जगन्नाथ मंदिरामध्ये स्थापित झालेली आहे. अजून एका पौराणिक कथेनुसार एकदा देवी सुभद्रा यांनी श्रीकृष्ण आणि भाऊ बलराम यांच्याकडे पुरी शहर पाहण्याची इच्छाही व्यक्त केली. आणि त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांनी तिला रथावर बसवून शहर भ्रमंतीसाठी बाहेर नेली. वाटेत ते आपल्या मामीकडे गुंडीचा यांच्या मंदिरात काही दिवस राहिले. तेव्हापासून या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी पुरीहून रथयात्रा आयोजित केली जाते. तर मंडळी, भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्तींना हातपाय नसल्यामागे सुद्धा एक कथा आहे. तर राजा इंद्रद्युम्नच्या आदेशानुसार विश्वकर्मा स्वतः भगवान जगन्नाथांच्या मूर्ती बनवत होते. परंतु त्यांनी एक अट घातली होती की या मूर्तींचे काम पूर्ण होईपर्यंत कोणीही त्या मूर्तीला पाहू नये, खोलीत कोणीही प्रवेश करू नये. राजा इंद्रद्युम्नने त्यांची ही अट मान्य केली आणि मूर्तीचे काम सुरू झाले. काही दिवस खोलीतून मूर्ती बनवण्याचा आवाज येत राहिला, परंतु काही दिवसांनी तो आवाज बंद झाला. त्यामुळे राजा इंद्रद्युम्नला वाटले की मूर्तीचे काम पूर्ण झाले आहे आणि तो खोलीत शिरला. त्यानंतर विश्वकर्माजींना राग आला आणि त्यांनी त्या मूर्ती अपूर्ण ठेवल्या. यामुळे या मंदिरात अधुरा असलेल्या मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे. तर मंडळी, अशा या काही रंजक कथा होत्या जगन्नाथपुरी येथील मंदिरा संदर्भातील किंवा त्या मूर्ती संदर्भातील. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद. जय जगन्नाथ.